वळूया पुढील बातम्यांकडे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र पोलीस दलात सुमारे 15,000 पोलिसांच्या भरतीला मंजुरी देण्यात आली। सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य वितरण करणाऱ्या रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनच्या रकमेमध्ये वाढ करण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला। सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या अखत्यारीत महामंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजनेतील जमीनदाराच्या अटी शिथिल करून शासन हमीला 5 वर्षासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णयही राज्य मंत्रिमंडळाने आज घेतला। एनएसएफडीसी किंवा इतर महामंडळाकडून जे कर्ज पुरवलं जातं त्या कर्जामध्ये शासनातर्फे जी हमी दिली जाते त्या हमीसाठी 5 वर्षाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे जवळपास एनएसएफडीसीच्या 11,294 कर्जदार जे बाकी आहेत प्रलंबित होते त्यांना आता त्याच्यामुळे दिलासा मिळणार आहे। तसंच एनएसकेएफडीसीचे जो आमच्याकडे 30,119 प्रकरण प्रलंबित होते त्यांनाही आता आम्ही कर्ज देण्यासाठी मुक्त झालेलो आहोत, त्यांनाही सुद्धा या योजनेचा लाभ होईल। सोलापूर, पुणे, मुंबई हवाई प्रवासासाठी व्यवहार्यता तफावत निधी देण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत झाला। वाहन निर्मिती